आज मी तुम्हाला अशी मेथी निमकी दाखवणार आहे जी बाहेरून कुरकुरीत, आतून मसालेदार आणि एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल. चहासोबत परफेक्ट आणि बाजाराच्या नमकीनलाही मागे टाकणारी आहे. नमस्कार, मी राधिका स्वादिष्ट व्यंजनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्वात आधी आपण तयार करूया आपल्या निमकीसाठी हिरवी पेस्ट. मिक्सरच्या पॉटमध्ये घ्या ताजी मेथी मुठभर, कोथिंबीर मुठभर, हिरवी मिरची आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडं काळं मीठ घ्या. काळं मिठाऐवजी तुम्ही चाट मसाल्याचा वापर देखील करू शकता. हे सगळं पाणी न घालता बारीक अशी पेस्ट करून घ्या. ही रेसिपी घरगुती असल्यामुळे अगदी हेल्दी आणि खूपच कुरकुरीत मेथी निमकी तेही सोप्या पद्धतीने बनते. बारीक पेस्ट झाल्यानंतर हीच पेस्ट आपल्या निमकीला सुंदर रंग आणि जबरदस्त चव देणार आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये घ्या 1 वाटी मैदा आणि याला अधिक कुरकुरीत बनण्याकरिता त्यामध्ये 1 चमचा रवा घाला. इथे मी 1 चमचा कस्तुरी मेथी घेतली आहे. हे सुद्धा यामध्ये क्रश करून घाला. कस्तुरी मेथी ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही मेथी यामध्ये टाकू शकता. या मेथीने अधिक जास्त चव येते. आता इथे अर्धा चमचा जिरे घाला. इथे तुम्ही ओवा देखील वापरू शकता. आता 1 चमचा तीळ घाला. तीळ इथे तुम्ही पांढरे काळे कोणतेही तुम्ही वापरू शकता. इथे चवीनुसार मीठ घाला. मी इथे अर्धा चमचा मीठ घातला आहे. नंतर यामध्ये थोडं तूप घाला. मी इथे 1 चमचा तूप घेतला आहे. तूप घालून सर्व साहित्य एकजीव करून मिक्स करा. व्यवस्थित पिठाला चोळून तूप सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करा. तुम्ही यामध्ये तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. फक्त मोहन करूनच या पिठामध्ये घाला. व्यवस्थित सर्व मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये घाला आपली तयार केलेली मेथी कोथिंबीरची पेस्ट आणि पाणी न घालता घट्ट असा गोळा मळून घ्या. तुमच्याकडे वेळेवर पाहुणे आले असतील आणि 10 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काहीतरी चटपटीत असं चहाबरोबर सर्व करायचं असेल तर तुम्ही ही निमकी सर्व करू शकता. मी मेथी कोथिंबीरची पेस्ट घालून घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहे. जास्त सैल नको, कारण जास्त पातळ झाला तर निमकी कडक होणार नाही. कोणतीही गोष्ट कुरकुरीत आणि कडक होण्याकरिता त्याला तुम्ही घट्टच मळा. घट्टामुळे जास्त तेल पीत नाही आणि कडक बनते. इथे मळताना कुठल्याही बाहेरून पाण्याचा वापर करू नका. या मेथी आणि कोथिंबीरमध्येच भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे गोळा यामुळेच बनून तयार होतो. तुम्ही पाहू शकता मी इथे कोणत्याही वरतून पाण्याचा वापर केला नाही. या पेस्टमुळेच छान असा गोळा तयार झाला आहे. आता हा गोळा साधारण 10 मिनिट झाकून ठेवा. यामुळे निमकी अजून छान कुरकुरीत होतात. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा गोळा लगेच निमकी करायला घेऊ शकता. माझ्याकडे थोडा वेळ आहे त्यामुळे हे मी 10 मिनिट रेस्ट करायला ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर आता या गोळ्याचे छोटे छोटे तुकडे गोळे करा. मी दाखवत आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गोळे तयार करू शकता. मी असा लांबट आकार देत आहे आणि त्याला छोटे छोटे तुकडे करून घेत आहे चाकूच्या साहाय्याने. या पद्धतीने केल्यास गोळे एकसारखे बनतात आणि आपल्याला कामही सोपं जातं. तुम्ही या गोळ्याचा आकार तुमच्या इच्छेनुसार आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी इथे मीडियम असा आकार देणार आहे, त्यामुळे मीडियम असे गोळे तयार करणार आहे. बघा, अशा पद्धतीने गोळे तयार करून घेणार आहे. एकदा सर्व गोळे तयार करून ठेवा, यामुळे लाटायला सोपं जाईल. आता मी अशा पद्धतीने सर्व गोळे इथे तयार केले आहे. आता ही सर्व गोळे एका भांड्यामध्ये ठेवून द्या आणि झाकण ठेवा. त्यामुळे गोळे कडक पडणार नाही. प्रत्येक गोळा पातळ आणि लहान पापडीसारखा लाटा. इथे कुठल्याही पिठाचा किंवा तुपाचा तेलाचा वापर न करता अगदी सोप्यारित्या लाटल्या जाईल असं लाटून घ्या. लाटताना पारी इथे पातळच ठेवा. पातळ ठेवल्यास जास्त कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते, त्यामुळे पातळच पारी ठेवा. बघा, तुम्ही पाहू शकता अगदी सोप्यारित्या लाटला जात आहे. न तेल, न तूप, ना पीठ वापरता सुद्धा छान अशी पारी लाटल्या गेली आहे. आता या पापड्या आलटपालट करून सुंदर असा समोस्याचा शेप द्या किंवा तुम्ही याला थोडं शेप देण्याकरिता पाण्याचा सुद्धा वापर करू शकता.
पाणी लावल्यामुळे छान असं चिपकेल आणि पदरे खुलणार नाही, त्यामुळे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता. तुम्ही बघू शकता काय सुरेख असा रंग आणि सुरेख असा शेप आला आहे. आता याच पद्धतीने मी इथे सर्व निमकी करून घेणार आहे. ही रेसिपी करताना अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तयार होते. या रेसिपीसाठी जास्त साहित्य लागत नाही आणि रेसिपी बनवताना जास्त पसाराही होत नाही. त्यामुळे ही रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता. आणि इथे पाहू शकता मी बिना पाण्याचं सुद्धा याला असं चिपकून घेतलं आहे. हे बिना पाण्याचं सुद्धा चिपकल्या जाते. अशाच पद्धतीने मी इथे तिसरीही पारी लाटून तयार केली आहे आणि याच पद्धतीने मी सर्व पाऱ्या लाटून निमकी तयार करून घेणार आहे. टीप लक्षात ठेवा, इथे तुम्ही पीठ घट्टच मळा. सैल असेल तर कुरकुरीतपणा जाईल. आणि मोयन घालताना लक्षात ठेवा, तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करत असाल तर अचूक प्रमाणामध्येच मोयन घाला. याच पद्धतीने मी इथे सर्व निमकी तयार केल्या आहे. आता कढईमध्ये तेल गरम करा. तेल इथे तुम्ही निमकीच्या आकाराप्रमाणे वापरा. तेल मध्यम आचेवर असायला हवं. निमकी हळूहळू तेलात सोडा आणि मंद आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीतपणा होईपर्यंत तळा. मी दाखवल्याप्रमाणे असं एकदा तुम्ही सर्व निमक्या बनवून तयार करा आणि तेलात सोडा, म्हणजे तळायला सोपं जाईल. मी मंद आचेवर 4 ते 5 निमक्या सोडून सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. निमकी तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच त्याला हात लावू नका, कारण त्याला झाराचा किंवा चमच्याचा हात लागला तर निमकी तुटू शकते आणि कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याला थोडा 2 मिनिटांनी हात लावून आलटपालट करू शकता. निमकी भाजताना जास्त हलवू नका. एक बाजू भाजली की दुसरी पालटी करा. इथे साधारणतः 2 ते 2.5 मिनिट लागतात. 2 ते 2.5 मिनिटानंतर छान असा रंग बदलतो आणि तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा छान असा रंग बदललेला आहे. आता ही निमकी तयार आहे. आता एका डिशमध्ये ह्या सर्व निमक्या काढा आणि परत उरलेल्या सर्व निमक्या अशाच पद्धतीने तळून घ्या. निमकी गरम असतानाच त्यावर शिपडा थोडं काळं मीठ किंवा चाट मसाला, थोडी लाल तिखट पावडर. सगळ्या निमकी हलक्या हाताने टॉस करा. हा शेवटचा टच निमकीची चव दुप्पट करतो. तयार आहे खमंग कुरकुरीत मेथी निमकी. चहा किंवा कॉफी पाहुण्यांसाठी एकदम परफेक्ट स्नॅक आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.